नमस्कार. आपण जर कधी पाहिलं तर आपल्या आजूबाजूला निवडणुकीचं वारं जोमानं वाहत आहे. जिल्हा परिषदेच्या बाबतीतही आता नवीन अपडेट पुढे आलेले आहे. काही दिवसामध्येच इलेक्शन लागणार आहेत आणि इलेक्शनची तयारी ही जोरदार सुरू आहे. आपण आज केंदूर पाबळ इथे आलेलो आहोत. जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रफुल्ल शिवले आपल्यासोबत आहे. आज आपण त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. त्यांच्या मतदारसंघाबाबत आणि त्यांना जर संधी मिळाली तर कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कोणते बदल आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्या बाबतीत सविस्तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. नमस्ते. सरांबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण सर आमच्या प्रेक्षकांना तुमचा अल्पशा परिचय करून द्या. नमस्ते, मी प्रफुल्ल काळूराम शिवले, श्री क्षेत्र वडू बुद्रुक. मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक मुलगा. मला जिल्हा परिषदची निवडणूक लढवायची. त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या समस्या आहेत या गटामध्ये. तर त्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात येणं हे मला वाटलं आणि राजकारणात आलं तरच ह्या समस्या सुटतील, म्हणून मी जिल्हा परिषदचा आता उमेदवार म्हणून तुमच्या समोर येत आहे. आपण जर आता तुम्ही जसं म्हटले की शेतकरी कुटुंबात तुमचा जन्म झालेला आहे, तो प्रवास कसा होता? शेतकरी कुटुंबातला एक मुलगा राजकारणाकडे वळतो आणि तुम्ही एक आदर्श सरपंच पण आहात. तर या काळातला हा प्रवास कसा होता तुमचा? खूप भयान प्रवास होता. आमचं कुटुंब म्हणजे 2 बहिणी आणि आम्ही 2 भाऊ. आमचे आई वडील खूप कष्टाने आम्हाला सांभाळलं. माझे आई वडील, आई माझी शेतात काम करायची आणि वडील माझे दर आठवडे बाजार असतो तिथं गडाळात दुरुस्तीचं काम करायचे. आणि आमचे हलाखीचेच दिवस होते. आमचे म्हणजे घरात अगदी आमचं 10 बाय 15च पहिलं घर होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही चार भाऊ बहिणी आणि आई वडील आम्हाला तिथं राहता पण येत नव्हतं. तर मी आणि माझी एक मोठी बहीण आम्ही मावशिका शाळेला होतो आणि माझा छोटा भाऊ आणि एक माझी मोठी बहीण आई वडिलांक होती. आणि मी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलो आणि जिल्हा परिषदच्या शाळेत शिकून माणूस खूप काही मोठा होऊ शकतो. हे माझं उदाहरण मी सांगतो. जिल्हा परिषदचे आज IPS IAS अधिकारी हे जिल्हा परिषदच्या शाळेतच झालेत, इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये नाही झालेले. हो. त्याच्यामुळं माझी एक प्रामाणिक इच्छा आहे की माझ्या जिल्हा परिषद गटात 14 गावं येतात. 14 गावामध्ये प्रत्येक गावात एक तरी शाळा मला जागतिक लेवलची बनवायची. जशी की आपल्या जवळची शाळा वाबळेवाडी आहे, एक जालिंदर नगरची शाळा आहे आपल्याला, वारे गुरुजींची. तर जालिंदर नगरची शाळा आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी जागतिक म्हणजे जगामध्ये 1 नंबरला आलेली आहे आणि हे जिल्हा परिषदचे गुरुजी हे वारे गुरुजींनी करून दाखवलेलं आहे. त्यांचाच आदर्श घेऊन मला जिल्हा परिषदची शाळा माझ्या प्रत्येक गावामध्ये करायचे. माझ्या गावातला, माझ्या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावातला विद्यार्थी हा इंग्लिश मिडियमला न जाता जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलाच पाहिजे, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. अच्छा. राजकारणाकडे कसं यावं वाटलं? राजकारणाकडे यायचं म्हणजे की आपल्या शेतकरी कुटुंबाला खूप मोठी अडचण येते. हो. आणि ही अडचण आपण साईडला राहून करू शकत नाही. तर त्यांची अडचण समजण्यासाठी किंवा त्यांच्या अडचण दूर करण्यासाठी ही राजकारणात येऊन मला ती सोडवायचा मी प्रयत्न करणार आहे. आणि आमचा केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात खूप मोठी एक समस्या आहे पाण्याची. तर ते पाणी आणण्यासाठी माझं प्रामाणिक प्रयत्न असणार आहे. अच्छा. तुम्ही आदर्श सरपंच म्हणून पण ओळखले जातात. कोणकोणते बदल तुमच्या गावामध्ये तुम्ही घडवले? जसं सरपंच पद तुमच्या हातात आलं, त्यानंतर कोणते बदल झाले? कायापालट आपण ज्याला शब्द म्हणतो, की गावाच्या बाबतीत कोणता कायापालट झाला? माझं भाग्य आहे की मी श्री क्षेत्र वडू बुद्रुकचा सरपंच झालो. हो. माझ्या गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे आणि त्या संभाजी महाराजांच्या समाधीचा विकास करण्यासाठी मला तिथं गावाने संधी दिली. आणि ज्या वेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस आमच्या श्री क्षेत्र वडू बुद्रुकला पर्यटनमध्ये क चा दर्जा होता. तर आता आम्ही त्याचा पाठपुरवठा करून स्मारकाचा आज जागतिक लेवलचं स्मारक बनवलेलं आहे. 532 कोटीचा निधी आम्ही शासनाकडून आता मंजूर करून घेतलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आता 1.5 भूमिपूजन 1.5 वर्षावर माझी पत्नी होती आता सरपंच, त्यावेळेस भूमिपूजन करून राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथजी शिंदे साहेब होते.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस होते. तीनही मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून आता कामाला एवढी गती आलेली आहे की आता प्रगतीपथावरती काम चालू आहे. पहिलं आपला 250 कोटीचा निधी मंजूर झालता. नंतरनं परत शासनाने 200 कोटी अजून एक्स्ट्रा मंजूर केले आणि आत्ताच्या नागपूरच्या अधिवेशनात, आत्ताच्या गेलेल्या अधिवेशनात परत वाढीव निधी देऊन अशा 532 कोटीचा निधी आमच्या वडूच्या स्मारकाला मिळालेला आहे शासनातर्फे. अच्छा. आणि त्याचा पाठपुरावा करून आता खूप प्रगतीपथावर चालू आहे. आता तुम्ही जर तो आराखडा पाहिला स्मारकाचा, तो जागतिक लेवलचा आराखडा आहे की जसं की आपण तिथं जर दर्शनाला आलो तर प्रत्येक देशातला जरी माणूस आला तरी त्यांना संभाजी महाराजांचा इथून मागचा पराक्रम काय आहे तो सर्व जगाला माहिती होईल अशा त्यांच्या भाषेमध्ये तिथं ती एक ऍक्टिव्हिटी केलेली आहे. परत संभाजी महाराजांना समोर जर आपण पाहिलं तर आपल्याशी बोलतात. अच्छा. असा पर्यटन मध्ये आराखडा तयार केलेला आहे आणि त्याचं काम आता जागतिक लेवलला जास्तीत जास्त एक 2.5 ते 3 वर्षामध्ये माझ्या अंदाजाने पूर्ण होईल. आणि हे माझं भाग्य आहे की मला ते काम करण्याची संधी मिळाली. अच्छा. तुमच्या गावाबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी अजूनही पुढे बोलणार आहोत. आता सध्या तुम्ही जिल्हा परिषदेची तयारी करतायत. या जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने तुम्हाला कोणत्या समस्या जाणवतात? आता आमच्या मतदारसंघात प्रामुख्याने एक समस्या आहे पाण्याची. शाळा आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या आहेत, पण काही लोक इंग्लिश मिडियमलाच आपला मुलगा टाकतात. तर माझं एक असा प्रयत्न राहील की प्रत्येकाला असं इच्छा वाटली पाहिजे की माझा जिल्हा परिषदेच्या शाळेतच मुलगा शिकला पाहिजे. अशी मी ती शाळा, पहिलं माझं ध्येय ते आहे की शाळा मला घडवायची. अच्छा. आमचा गट केंदूर पाबळ गोरगरिबांचा गट आहे आणि आज इंग्लिश मिडियमला जरी विद्यार्थ्याला जर टाकायचं म्हटलं मुलाला तर कमीत कमी 10-15 हजार रुपये फी आहे. 7,000 रुपये तर कमीत कमी फी आहे. पण ती फी भरायची पण कुणाची कॅपॅसिटी नाहीये, परिस्थिती नाहीये. तर ती परिस्थिती मला जिल्हा परिषदेच्या शाळेत फुकट शाळा शिकला असं माझं ते ध्येय आहे की शाळा जिल्हा परिषदेच्या शाळेतच तो मुलगा शिकला पाहिजे. शाळेच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या समस्या आहेत? एक पाण्याची एक खूप मोठी समस्या आहे. रस्त्यांच्या बाबतीत वगैरे? रस्त्यांच्या बाबतीत पण वाडी वस्तीवरचे रस्ते, आता जे गावांना जोडणारे रस्ते चांगले आहेत, परंतु गावामधल्या वाड्या वस्त्या आहेत त्या वाड्या वस्त्यांना जायला अजून पण खूप भयान परिस्थिती आहे की तिथं डांबरी रोड नाही किंवा शेतीच्या बांधावरून लोक जातात. पावसाळ्यात लोक 1-1, 1.5 किलोमीटर वरती स्वतःची 2 व्हीलर 4 व्हीलर गाडी लावतात आणि पायी त्या चिखलात न जातात. तर ती एक समस्या सोडवायचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर संधी मिळालीच तर ह्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी नेमकं कोणकोणते कष्ट घेतले जाणार, कोणते प्रयत्न केले जातील? त्या समस्या सोडवण्यासाठी आता केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात माझं एक नशीब चांगलं आहे की 2 आमदार मिळतात. वडू, आपटी, वाजवाडी, पिपळगाव शिरूर हवेलीमध्ये येतं आणि बाकीची करंदी, केंदूर, पाबळ, मुखई, जातेगाव, खैरेनगर, खैरेवाडी, हिवरे, धामारी ही गावं शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात येतात. तर मला 2 आमदार आहेत तिथं आणि ते पण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन्ही पण. तर त्या आमदारांकडनं मी तो निधी आणण्याचा मी कंटिन्यू पाठपुरवठा करणार आहे आणि जे रस्ते कुठले नाही ते मी कंटिन्यू पाठपुरवठा करून ते रस्ते सोडवण्याचा मी प्रयत्न करेल. ओके. या मतदारसंघात जर विचार केला, मतदारसंघातच नाही, आपण जर कधी आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल विचार केला तर महिलांचे अनेक प्रश्न आहे, महिला सुरक्षेबद्दलचेही बरेचसे प्रश्न आहेत. तसेच तरुणांना रोजगार नाहीये किंवा त्यांचं जे काही शिक्षण सुरू आहे शिक्षणाला खर्च फार जास्त लागतो, व्यसनाकडे फार जास्त तरुण वळताना दिसत आहेत. याबद्दलचं तुमचं मत काय? हे बंद करण्यासाठी किंवा याच्यावर एक उपाय म्हणून काय प्लॅन्स आहेत तुमच्याकडे? माझ्या मतदारसंघात महिलांना खूप परिस्थिती खराब आहे की सुरक्षिततेविषयी एक हेल्पलाईन चालू करायचं माझ्या डोक्यात आहे. आणि दुसरं एक की ज्या विधवा महिला आहेत तर त्या महिलांचं असं आहे की विधवा महिलांना जर तिचा नवरा जर एक्सपायर झाला तर त्याच्यानंतर तिचे सासू सासरे पण जास्त लक्ष देत नाही. काही महिलांच्या, सर्वच असं म्हणत नाही, काही महिलांना सासू सासरे लक्ष देत नाही, त्यांचे दीर पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तर त्या महिला एकट्या राहतात त्यांच्या मुलांना घेऊन. तर त्या महिलांसाठी काहीतरी एक व्यवसाय चालू करून त्यांना रोजंदारी देऊन त्यांचं मन रमणन त्यांच्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करतील, हे एक माझ्या डोक्यात ध्येय आहे. तरुणांसंदर्भात काय सांग?
तरुणांसंदर्भात आता काही तरुण मुलं हं, व्यसनाकडे अधीन झालेले आहेत. हं. तर ते व्यसनमुक्त करण्याची एक माझ्या डोक्यात कल्पना कल्पना चांगली आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत आणि तुमचा जो मतदारसंघ आहे तिथे बचत गट खूप जास्त प्रमाणात आहे. या बचत गटातल्या ज्या महिला आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी तुम्हाला काय वाटतं? काय बदल केले गेले आमच्या पाहिजे? केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये प्रत्येक गावात खूप बचत गट आहेत. हं, परंतु त्यांना मार्केट नाही आहे, की प्रॉडक्ट काय तयार केलं तर ते सेल करण्यासाठी मार्केट नाही. तर मला भविष्यात ते मार्केट तयार करायची माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. आमच्या अच्छा. केंदूर पाबळ गटात हं, महिला बचत गटासाठी. अच्छा. मतदारसंघात बऱ्याचशा समस्या आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये जर तुम्हाला संधी मिळालेली असेल, तर पुढच्या 5 वर्षामध्ये कोणकोणते बदल झालेले आम्हाला पाहायला मिळतील? मतदार राजाने मायबाप जनतेने जर मला संधी दिली, तर माझ्या 5 वर्षात केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात हं, जागतिक लेव्हलच्या प्रत्येक गावात एक शाळा होणार. हं, अशा 14 शाळा मी करायचं माझं ध्येय आहे. हं, महिलांसाठी बचत गटाच्या महिलांसाठी एक मार्केट तयार करायचं एक माझ्या डोक्यात कल्पना आहे. तिसरं वाड्या-वस्तीवरचे रस्ते करून घ्यायचं ते एक माझ्या डोक्यात आहे आणि अजून एक चौथं खूप मोठी समस्या आहे पाण्याची. तर ती पाण्याची समस्या एक सोडवायचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही 21,000 भाविकांना उज्जैन दर्शन घडवून आणलं. त्यात तुम्हाला श्रावणबाळ असंही म्हटलं गेलं. तर हा अनुभव कसा होता? आणि श्रावणबाळ जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा असं वाटतं की खूप जास्त मोठी जबाबदारी आपल्यावर आली आहे म्हणून? केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटातील ज्येष्ठ नागरिक 80 वर्षीय, 90 वर्षाचे आजी-आजोबा यांना सकट महाकालच्या दर्शनासाठी येता आलं आणि ते हं, रेल्वेने मी एवढी लोकं घेऊन गेलो हं, आणि रेल्वेमध्ये घेऊन गेल्यावरती त्यांची सगळ्या सुखसुविधा, तिथं गेल्यावर दर्शनाची व्यवस्था, तिथले सगळं 8-10 मंदिर आहेत महाकालमध्ये, उज्जैनमध्ये. तर ते उज्जैनमध्ये सगळे दर्शन करायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, हं, अगदी पुण्यातलं जेवण उज्जैनमध्ये भेटलं. हं, एवढी व्यवस्था केली. परत 4-4 रेल्वेमध्ये 4-4 डॉक्टर होते. कुणाला डोकं दुखलं, कुणाचा बीपी लो झाला, कुणाचा शुगर वाढली. हं. तर आरोग्य ते सेवा. आरोग्य सेवा सकट आम्ही ठेवली होती. हं. काही तर लोकांना रेल्वे हे नाव पण माहीत नव्हतं. आगनगाडीत बसलो अशी म्हणायची. म्हणजे एवढा अनुभव म्हणजे खूप हं. हा अनुभव तुम्ही कितीही पैसे वाटून घेतलं तरी मिळणार नाही आणि एवढा आशीर्वाद कधीच मिळणार नाही. अच्छा. एवढा अनुभव आणि तिथं गेल्यावरती उज्जैनला गेलो ना आम्ही. हं, उज्जैनला एवढी आम्ही एका टायमाला कमीत कमी रेल्वेमध्ये 3,000 लोकं असायची. हं, आणि त्या 3,000 लोकं तिथं गेल्यानंतरनं दर्शन केल्यानंतरनं तिथं फिरायची व्यवस्था, दर्शनाची व्यवस्था, अगदी पुण्यातल्या जेवणाची पण व्यवस्था आम्ही तिथं केली होती. हं, आणि ज्यावेळेस तिथं सगळे संध्याकाळचं जेवण झालं, दुपारचं जेवण झालं, संध्याकाळचं जेवण झालं, की संध्याकाळचं महादेवाची भक्तिमय कार्यक्रम तिथं व्हायचा. हं, आणि तिथं सनी आलवेला म्हणून खूप प्रसिद्ध गायक आहे. हं, तर तो महाकालची गाणी म्हणलं ना, हं, की 70-80 वर्षाचे आजी-आजोबा सकट गाण्याचा आवाज आला, की ते उठून नाचायचे. हं, म्हणजे असं क्षण मी कधी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता. हं, आणि ते आजी-आजोबा नाचल्यानंतरनं जे मी पाहायचो, तर मन माझं एकदम भरून यायचं. हं, महाकाल बाबाचं एक वैशिष्ट्य आहे. हं, उज्जैनला महाकाल बाबाला कुणी पण जात नाही. हं, महाकाल बाबांनी जर बोलवलं तिथं दर्शनाला, तरच माणूस जातो आणि ते एक मी फक्त निमित्त आहे. हं, केंदूर पाबळ गटात जिल्हा परिषदला मी उभा राहतोय, लोकांना घेऊन जातोय. हं, हे फक्त मी एक निमित्त आहे. हे महाकाल बाबांनीच मला तिथं उभं केलेलं आहे. आणि त्या लोकांना महाकाल बाबांनी बोलवलं होतं दर्शनाला. हं, म्हणून ती मायबाप जनता तिथं दर्शनाला गेली आणि महाकाल बाबाला अजून एक वैशिष्ट्य आहे. तिथं गेल्यानंतरनं आपण जी इच्छा प्रकट करतो, हं. ती 45 दिवसाच्या आत पूर्ण होते. हो. कोविडच्या काळामध्ये बरीचशी कामं तुम्ही केली, त्याची चर्चा पण झाली. कोणकोणती कामं प्रामुख्याने केली गेली तेव्हा? कोविडचं संकट हे आपल्या अख्ख्या जगावरती आलं होतं. हो. त्यावेळेस लॉकडाऊन म्हणजे पूर्ण भारत देश नाही, अख्खं जग बंद होतं. हं, तर आम्ही असंच घरी बसायचो. घरी बसल्यानंतरनं माझं पहिल्यापासूनच मला समाजसेवेची आवड आहे. हं, तर लोकांना त्यावेळेस बेड मिळत नव्हते हं, हॉस्पिटलला. एक रेमडेसिवीर इंजेक्शन होतं ते. हं. ते मिळत नव्हतं. त्यावेळेस खूप तुटवडा होता. हो. आणि मग आम्ही बसलो, की फोन मात्र चालू होते. हं, फोन चालू असला, की कुणाच्या तरी घरातलं कोविड कुणाला तरी झालेला असायचा. त्यांना बेड मिळत नव्हता. कुणाला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं. मग मला खूप सारे मित्रपरिवाराचा फोन यायचा, हं, की सरपंच असं-असे माझे भाऊ आहेत ॲडमिट.
माझ्या भावाला बेड मिळत नाही, काही ठिकाणी ॲडमिट आहे माझा भाऊ, पण त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही. माझी आई आजारी आहे, पण त्यांना कुठं बेड मिळत नाही. हम्म, तर अशीच एक कल्पना आली. त्यावेळेस आम्ही Instagram, Facebook पाहायचो. हम्म. तर एक बाळवणीला निलेश लंकेंनी एक कोविड सेंटर चालू केलं होतं हो. आणि ते खूप प्रसिद्ध झालं. हम्म, ते स्वतः तिथं थांबायचे. हम्म, तर मग अशीच आमचे मित्र बसलो होतो. आमच्या डोक्यात कल्पना आली की आपल्याला ते कोविड सेंटर पाहायला जायचं. हम्म, मग आम्ही ते कोविड सेंटर पाहायला गेलो. हम्म, तिथली सगळी माहिती घेतली. 2 दिवस तिथं थांबलो आम्ही. पाहिलं कसं करतात काय. मग आमच्या पण डोक्यात कल्पना आली की आपण पण इथं आपल्या भागात बेड मिळत नाही, तर हम्म, आपण कोविड सेंटर चालू करू. हम्म, पण कोविड सेंटर चालू करायचं म्हटलं की खूप काही समस्या होत्या. हम्म. पण मग आम्ही एक मयुरी मंगल कार्यालय म्हणून कोण जागा देत नव्हतं कोविड सेंटरला. हो. आमच्या डोक्यात कल्पना आली कोविड सेंटर टाकायची. हम्म, पण कोण जागा द्यायना. ते म्हणायचे आमच्या वस्तीच्या जवळ नको, आमच्या गावाजवळ नको, काही लोक हम्म. म्हणायचे. भीती होती तेव्हा फार. हां. हम्म, तर खूप भीती होती. म्हणजे भाऊ-भावापाशी जात नव्हता, आई-वडिलांपाशी हो. मुलं जात नव्हती. एवढी भयान परिस्थिती होती. तर माझे मित्र आहेत एक गणेश शेळके म्हणून, त्यांना मी फोन केला. त्यांचं मंगल कार्यालय आहे. वाजेवाडीत पिंपळे जगताप चौफुला इथं हम्म, मयुरी मंगल कार्यालय. हम्म, तर गणेश शेळके मित्र आहे, त्यांना मी फोन केला, की मला रेंटनी देता का? हम्म, तर ते बोलले, "काय करायचंय तुम्हाला?" तर त्यांना म्हणलं, "आपल्याला एक कोविड सेंटर चालू करायची. हम्म. आपल्याला मोफत गोरगरिबांसाठी 200 बेडचं कोविड सेंटर चालू करायचे म्हणून तुमचं मंगल कार्यालय द्या. तर तुम्ही पण चांगलं काम करताय, तर मी काय रेंट घेणार नाही. हम्म, तुम्हाला असंच फ्री देतो." माझे मित्र आहेत गणेश शेळके, तर त्यांनी आम्हाला फ्री दिलं. हम्म, म्हणजे जागेचा प्रश्न आमचा मिटला. हम्म, पण त्याच्यानंतरनं अख्खं देशात लॉकडाऊन होतं. आता बेड आणायची, पण बेड कुठून आणायची? मग अशाच मित्रांच्या परिचयाने आम्ही काही नगरवरून 100 बेड आणले, नाशिकवरून 100 बेड आणले. हम्म, 200 बेडचं आम्ही तिथं कोविड सेंटरमध्ये बेड आणले. हम्म, आता जागेचा प्रश्न मिटला, निवाऱ्याचा, बेडचा प्रश्न मिटला. हम्म. पण आता डॉक्टर कुठून आणायचे? त्यावेळेस MBBS डॉक्टर लागत होते कोविड सेंटरला परवानगी हो. मिळायची म्हणून. हो. तर माझी एक मोठी बहीण आहे शिरूरला. हम्म, त्यांची मुलगी MBBS झाली होती. हम्म, म्हणजे माझी बाची. हम्म, तर तिला मी फोन केला, "दीदी आपण असं-असं एक कोविड सेंटर चालू करतोय. तर तू येशील का?" हम्म, तर तिची मम्मी म्हणली, "लगेच नको. हम्म, आता कोविड सेंटरमध्ये तू पण नको जाऊन, तिला पण नको नेऊ." पण ती मला म्हणली, "मी येते." हम्म, मग ती येते म्हणल्यावर मग आम्ही अजून पुढे गेलो. हम्म, मग MBBS डॉक्टर भेटले. हम्म. मग वारे गुरुजी आहेत आपले जालिंदर नगर हो, बाबळेवाडीला. हो. त्यांचे जावई डॉक्टर काळे आहेत हम्म, आणि दीदी ती पण डॉक्टर आहे, 2 डॉक्टर आहे. तर हम्म, त्यांना पण फोन केला. ते एका हॉस्पिटलमध्ये होते, हम्म, प्रॅक्टिस करत होते. तर त्यांना फोन केला, तर ते पण म्हणले, "आम्ही पण दोघं येतो नवरा-बायको." हम्म, 3 डॉक्टर भेटले आम्हाला. हम्म. एक म्हणजे म्हणतात ना आपण आंधळा मागतो, एक डोळा देव देतो 2 डोळे. हम्म, तसे आम्हाला 3-3 डॉक्टर भेटले कोविडच्या काळामध्ये. हम्म, तेव्हा डॉक्टर पण मिळत नव्हते कुठं. हॉस्पिटलला पण डॉक्टर मिळत नव्हते. तर आम्हाला कोविड सेंटरला मिळणं अवघड होतं. हो. 3 डॉक्टर भेटले, बेड भेटलं, निवारा भेटला. हम्म, केलं चालू आम्ही कोविड सेंटर. हम्म, आणि कोविड सेंटर चालू केल्यावर पहिल्या 2 दिवसात तिथं साफ-सफाईला हम्म. कोण मिळत नव्हतं. तिथे यायलाच कोण तयार होत तयार नव्हतं. होत नव्हतं. हो. मग आमचे मित्रपरिवार होता माझा. आम्ही 100 एक मित्रपरिवारांनी स्वतः आम्ही त्यातले 20-25 जण तिथंच राहायचो. हम्म, पहिले 4-5 दिवस आम्ही तिथंच डे नाईट म्हणजे मुक्कामीच करायचो तिथं. हम्म, कोविड सेंटर चालू करायला जेवणाची एक व्यवस्था महत्त्वाची होती. हम्म, आचार्यांना विचारलं, "तू येतो का इथं जेवण करायला?" तर तो म्हणला, "मी तिथं नाही येणार." हम्म, आम्ही तिथून एक आमची वस्ती आहे. मी जिथं वडूला राहतो, तिथं हम्म, आमचं वाळूक शेतमाळ्याची तिथं एक जिल्हा परिषदची शाळा बंद होती. हम्म, ती शाळेची चावी घेतली आणि तिथं आम्ही स्वयंपाक बनवायला लागलो. हम्म, मग आचार्य तिथं आला. मग तिथून ते पॅकिंग करून टेम्पोत भरून आम्ही तिथं न्यायचो. कोविड सेंटर सगळी सुविधा झाल्यावर कोविड सेंटर चालू केलं. चालू केल्यानंतरनं पहिल्याच दिवशी 70 पेशंट आले. बापरे. हां. आणि एक 3 दिवसात तर 200 बेड फुल झालं. हम्म, मग तिथं पेशंटसाठी आम्ही ऑक्सिजनच्या मशनी आणल्या होत्या. हम्म, अंघोळीसाठी गरम गार पाणी आणले होते. हम्म. परत आपण वाफ घेतो नाही का त्यावेळेस वाफेचं छातीत औषध. हम्म, हे व्हायचं काय त्याला म्हणतो निमोनियाचं प्रमाण, तर ते वाफ वाफ घेण्यासाठी त्या मशनी आणल्या होत्या. परत मनोरंजनासाठी तिथं LED स्क्रीन लावली होती. हम्म, कधी-कधी महाराजांचं प्रवचन पण घ्यायचो आम्ही तिथं. हम्म,
कधी पिक्चर दाखवायचो, कधी संगीताची गाणी दाखवायचो, भक्तिमय गाणी लावायचो. आणि मग कोविड सेंटर चालू झालं आणि नंतर ना मग एक 8 दिवसांनी आम्हाला साफसफाईला पण माणसं भेटली. आणि खूप म्हणजे तो एक तर असा किस्सा होता तिथं. एक दावडी लिंबगावचं पेशंट होतं. ते बाबा आहेत ना, आपले शेळ्या वळायचे. त्यांच्या मुलाला, त्यांच्या सुनेला, त्यांना कोविड झाला होता. पण ते आज शेतकऱ्याचं कुटुंब एकदम परिस्थिती एकदम भयानक असते. आता तुम्हाला पण माहिती आहे ग्रामीण भागात. हो. तर ते मी हॉस्पिटलला गेल्यावरती माझ्या शेळ्यांचं काय होईल म्हणून ते हॉस्पिटलला येत नव्हते. बापरे. मग त्या गावातला एक माझा मित्र होता. त्यांना असं आता सोशल मीडियावरती कळाली तर कोविड सेंटर चालू झालेलं आहे. मला फोन आला की असं असे एक गरीब कुटुंबातले आहेत बाबा, त्यांना कोविड झाले पण ते काय येत नाही. तर त्यांच्या शेळ्या आहेत. तर मग त्या मित्राला म्हणलं तुम्ही ते गाववाल्यांनी मिळून त्या शेळ्यांची व्यवस्था करा. मी बाबांची व्यवस्था मी करतो. मग मी ॲम्ब्युलन्स पाठवली तिथं त्यांना न्यायला. ते येत नव्हते. मग त्यांची शेळ्यांची व्यवस्था केल्यानंतर ना ते आले. त्यांचा मुलगा आला, सून आली. तर त्या बाबाची एवढी भयान परिस्थिती होती. म्हणजे मुलगा आणि सून होते व्यवस्थित. त्यांचा एक आम्ही सिटी स्कॅन केला तर त्याच्या वेळेत एक 6-7चा स्कोर दाखवला होता. बाबाचा स्कोर होता 12-13. आणि तो स्कोर एकदम स्पीडने वाढायचा. 4-4 तासाने एकदम 16, 18, 20, 22 वर जायचा. मग त्या बाबांचा स्कोर 12-13 होता. तर त्यांना मग आम्ही ऍडमिट करून घेतल्यानंतर ना ते 2-3 दिवस जेवतच नव्हते. डॉक्टर तिथले म्हणले की यांना आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू, इथं काय ते व्यवस्थित होणार नाही. फक्त जेवण नव्हते म्हणून त्यांचा स्कोर वाढत होता आणि त्यांचं अशक्तपणा येत चालला होता. मग त्यांच्या मुलाला विचारलं, बाबा दारू बिरू पितात का? तर त्यांचा मुलगा म्हणला संध्याकाळची पितात. कुठला ब्रँड पितात म्हणलं? ते म्हणले ते एक देशी दारू असते ती पितात. मी पहिल्यांदा 1-2 दिवस त्यांच्याकडे गेलो. ते तर मला पण चिडचिड करून मला पण शिव्या द्यायला लागले. तुला काय कळत नाही, तू डॉक्टर आहे का? माझं मला माहिती आहे. मग दुसऱ्या दिवशी गेलो तरी तसंच. म्हणजे जेवायची पण ते चतकोर भाकर खायची. मग तिसऱ्या दिवशी गेल्यावर बाबांना म्हणलं, बाबा तुम्ही 90 घेता का 90? तर ते म्हणले हो पितो की, देऊ का? आण ना बाळ म्हणले. मग माझ्या संग गोडीत बोलायला लागले ते. मग मी एका मित्राला म्हणलं एक आपल्याला 90 घेऊन येतं. पण त्यांना म्हणलं मी 90 आणतो पण तुम्हाला आधी जेवायला लागेल. ते म्हणले मला जेवायची आधी दे. नाही म्हणलं जेवल्यानंतर ना तुम्हाला उद्या सकाळी देतो. त्या आशेने त्यांनी अर्धी भाकर खाल्ली. त्या दारूच्या आशेने. परत सकाळची त्यांना बाटली दाखवली. त्यांना म्हणलं बाबा एवढ्या सकाळची नको, तुम्हाला दुपारून देतो. त्यांनी दुसऱ्या दिवशी 3 चतकोर भाकर खाल्ली. त्यांना फक्त आशेने दाखवत गेलो. एक भाकरीवर गेले आणि त्यांना दारू पण दिली नाही आणि ते पण नीट झाले. त्यांचं जेवल्यामुळे त्यांचं अशक्तपणा कमी झाला. त्यांचं आपण इंजेक्शन वगैरे देऊन त्यांचा स्कोर कमी केला. आणि एक 8-10 दिवसात ते बाबा पूर्ण बरे झाले. म्हणजे असे अनेक किस्से आहेत. एक तर मुलगा त्याची आई आजारी होती आणि तो मुलगा कारल्याच्या भिंतीवरून येत होता. त्यांना डबा घेऊन एक दिवशी रात्रीचा आला. तर मी पोरांना विचारलं हे कोण आहे भिंतीवरून येतोय? तर म्हणले त्याची आई इथं आजारी ऍडमिट येत आपल्या इथं आणि तो डबा घेऊन आलाय. मग तो रोडनी पण आपण ज्या रोडनी येतो त्या रोडनी पण येत नव्हता. मी त्याला खाली बोलवलं. म्हणलं तू डबा आणि तू घेऊन जा. तुझी आई माझी आई, मी तिला नीट करतो. त्याला आम्ही हाकलून दिलं तिथून. आणि त्याची आई पण आम्ही जेवण तर आपलं व्यवस्थित होतं, शाकाहारी होतं, मांसाहारी होतं. काही पेशंटला आम्ही खजूर, बदाम पण खायला द्यायचो, काजू द्यायचो. त्याच्यामुळं असे अनेक किस्से आहेत. आणि कमीत कमी आम्ही त्या काळामध्ये 3 ते 4 महिने कोविड सेंटर चालू केलं. आम्ही स्वतः फिरायचो. मी तर मास्क पण कधी कधी लावत नव्हतो. करोनाची एवढी भीती होती की पेरणे फाट्याच्या वरती पेशंट गेलं, इकडं वाघोली, चंदननगर, येरवडा किंवा पुण्यात पेशंट गेलं की त्यांना असं वाटायचं आपल्याला जास्त झालं आणि त्या भीतीपायी काही पेशंट गेले. आता आपण कोविड सेंटर चालू केल्यामुळे मग सोशल मीडिया, पेपरला बातम्या यायच्या. मग ते पाहून तिथं काही लोक साईडने कोण ज्वारी द्यायचं, कोण बाजरी द्यायचं, मदत व्हायची. कोण फळभाजी आणून द्यायचं, कोण अंडी द्यायचं.
मग ती लोक तिथं आवर्जून लांबून मास्क घालून लांबून पाहिजे. मग आम्ही स्वतः तिथं फिरत होतो. त्याच्यामुळे लोकांना वाटलं कोविड काय एवढा, कोविडला लय गांभीर्याने घेतलं होतं लोकांनी. पण आम्ही तिथं फिरताही नाही पाहिलं. लोकांच्या मनातून ती कोविडची भीती हळूहळू हळूहळू कमी झाली. म्हणजे आमच्या परिसरातले भरपूर लोकांना एकदम भीतीचं जे वातावरण होतं गांभीर्याने, की कोण कुणाकडे येऊन देत नव्हतं, दरवाजा लावायचे, बाहेर मुलांना सोडत नव्हतं, ते पूर्ण कमी झालं. आणि आमच्या परिसरात नंतर दगावण्याचं पेशंटचं प्रमाण अगदी म्हणजे 1% पण नाही राहिलं. म्हणजे पंचक्रोशीत आमच्या काही पेशंट आमच्याकडून कोरेगाव भीमाहून यायचं, काही शिक्रापूरवरून यायचं, काही रांजणगावचं यायचं, काही दावडी लिमगाव, केंदूर, पाबळ, खैरेनगर, आपलं दामारी, अशी खूप जागेतून म्हणजे खूप गावातून पेशंट आले आणि भीती कमी झाली. आणि कोविड सेंटरमध्ये एकदम म्हणजे 2,500 कमीत कमी पेशंट नीट झाले आपल्या कोविड सेंटरमध्ये 3 ते 4 महिन्यात. आणि त्या भीतीपायी अजून ज्यांना कोविड मला होईल, मला झालाय, तर तिथं आले की त्यांची भीती झाल्यामुळं कोविडचा जी मनात भीती होती ती भीती पूर्णपणे निघून गेली. असे भरपूर किस्से आहेत. आता तर त्या काळात रेमडेसिवीर मिळत नव्हतं इंजेक्शन. त्यावेळेस ब्लॅकने ते 20,000 25,000ला मिळायचं. त्याची किंमत अगदी मला वाटतं मेडिकलमध्ये किती असेल, 300 500 600 रुपये असेल मला वाटतं. त्याची मला किंमत त्यावेळेस आम्ही मेडिकलमध्ये मिळतच नव्हती म्हणून ती किंमत माहित नाही. पण 20-25,000 रुपयाला मिळायचं ही किंमत माहिती होती. तर आमच्याकडे शासनाचा पास होता माझ्या गाडीला. मग कुठल्या हॉस्पिटलला आम्ही साताऱ्यावरून ब्लॅकने 20-20 22,000 रुपयाला एक रेमडेसिवीर आणलं. आणि 50 वर्षाच्या आतला कुणाचा मुलगा असेल, कुणाची सून असेल, कुणाची मुलगी असेल, कुणाची बायको असेल, कुणाचा नवरा असेल, कुणी मला मित्रांनी म्हणले की रेमडेसिवीर मिळतंय का, तर मी 50 वर्षाच्या आतल्या लोकांना कमीत कमी 55 ते 60 रेमडेसिवीर फुकट दिले. मी पदर खिशातून खर्चाने आणायचो, कारण त्यावेळेस काही विलक्षण वगैरे काय नव्हतं. पण एक कुठंतरी समाजाची सेवा करावा, कोण कुणाच्या मदतीला जात नव्हतं, म्हणून ती मनात आलं. आमच्या मित्रपरिवाराने, मी माझ्या मित्रपरिवाराने ते केलं. देवाच्या कृपेने देवाने आम्हाला ती बुद्धी दिली, आम्हाला सामर्थ्य दिलं, आमच्यात ताकद दिली आणि ते झालं. मायबाप जनतेची त्यावेळेस आम्हाला सेवा करायला भेटली आणि त्याचीच पुण्य आहे म्हणून आज मी पण इथे. अच्छा. आता तुम्ही जसं म्हणतायत की तुम्ही बरीचशी कामं केलेली आहे समाजामध्ये, पण तुम्ही एक मदतीसाठी नेहमीच धावून येतात. आता जे तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्हाला पाठिंबा कसा मिळतो? तुम्ही जेव्हा प्रचाराच्या वेळेस फिरतात किंवा अशा गाठीभेटी जेव्हा घेता राजकारणाच्या व्यतिरिक्त, तर लोकांचा पाठिंबा कसा असतो? पाठिंब्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर महाकाल बाबाला आम्ही 21,000 भाविक घेऊन गेलो. आणि ते भाविक नुसते मी रेल्वेने पाठवलं नाही, तर मी, माझी बायको, माझी मुलं, माझा मित्रपरिवार, आम्ही स्वतः त्या रेल्वेत थांबायचो. आणि प्रत्येक लोकांना भेटत गेलो आम्ही रेल्वेत. 22 डबे असायचे रेल्वेला. तर प्रत्येक डब्यात कोण आजारी पडलं का, कोणाला थकवा आला का, त्याच्यामुळे आमचं एकदम असं, मला असं वाटलं, स्वप्नात पण वाटलं नव्हतं की मी त्यांच्या घरातला एक कुटुंबातला सदस्य होईल किंवा ते माझ्या कुटुंबातले सदस्य झालेत. म्हणजे इथपर्यंत अटॅचमेंट झालं. मी पहिलं म्हणजे माझं केंदूरपर्यंत संपर्क होता, मित्रपरिवार त्या गाण्यात पण होता, परंतु एवढं अटॅचमेंट कमी होतं. पण आज असं वाटतंय की माझं लहानपणापासूनच त्या कुटुंबाची अटॅचमेंट आहे, एवढं माझ्या संपर्कात ती लोक आली. आणि असं उज्जैनवरून आल्यानंतरनं असे आठवड्यातून 1-2 दिवस असे जात असतील. रोज संध्याकाळी कोण ना कोण मला, माझ्या माता भगिनी, माझे मित्रपरिवार, जे आमचं आता उज्जैनमुळे लोकांची अटॅचमेंट आलं, तर ते संध्याकाळचं मासवड्या खायला रोज कुणाच्या ना कुणाच्या इथं आम्हाला बोलावतात आणि मासवड्या घालत. आणि जर त्यांच्या घरी गेलो तर त्या लोकांचं माझ्या बाबतीत माझं स्वागत, ते असे फुलं टाकणार, महिला भगिनी येणार, ओवाळणार. म्हणजे एक असं वाटायचं की मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे, किंवा मी कुठेतरी बाहेर गेलतो, मी आता आलोय त्यांच्यापाशी आणि पाहुणा आहे, किंवा पाहुणा आल्यावर आपण स्वागत करतो, त्याच्यापेक्षा पण जास्त माझं स्वागत करतात. अच्छा. तुमचं असं एखादं स्वप्न आहे का की मतदारसंघामध्ये तशी गोष्ट असायला पाहिजे, मला जर संधी मिळाली तर ही गोष्ट मी करेल, असं एखादं काही ठरलेलं माझं एक गोष्ट? सगळ्यात महत्वाचं स्वप्न आहे की माझ्या केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात जागतिक लेवलची प्रत्येक गावात एक शाळा करायची. माझ्या मतदारसंघातला एकही मुलगा किंवा मुलगी कुठल्या बाहेरच्या खूप फी भरून त्या शाळेत जायची त्यांची इच्छा नाही झाली, कारण की इथंच शाळा चांगली, बाहेरच्या गटातली त्या शाळेत शिकायला येते ना, अशी माझी
माझी भावना आहे की ती शाळा तशा करायच्या आणि ती शाळा करायला खूप दिवस जात नाही. त्याचं कारण आहे, वाबळेवाडीची शाळा मी जवळून पाहिलेली आहे. हम्म, माझा मुलगा, माझी मुलगी त्या शाळेत होती, हम्म, जिल्हा परिषद शाळेत. आणि माझा मुलगा त्या जिल्हा परिषदच्या शाळेत शिकल्यामुळं हम्म, माझा मुलगा COP कॉलेजला ऍडमिशन झालेला आहे इंजिनिअरिंगला. आणि माझा एकटाच मुलगा नाही तर त्याच्या बॅचचे कमीत कमी त्या बॅचचे 7 ते 8 विद्यार्थी वाबळेवाडीच्या जिल्हा परिषदच्या शाळेतली तिथं ऍडमिशन झालेले आहेत. हम्म. आणि त्याच्यामुळं मला माहिती आहे शाळेची पद्धत. तर ती एक लय नाही, पण मी लय मोठं आश्वासन देणार नाही, पण 1 ते 1.5 वर्षामध्ये प्रत्येक गावात एक तरी शाळा जिल्हा परिषदची जागतिक लेवलची होईल, हे माझं स्वप्न आहे आणि मी ते स्वप्न करणार. तुम्ही आता रणांगणात उतरणार आहात, निवडणुकीचं वारं आहे, मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी एक असं आवाहन करेल, कारण हम्म, मी एक सर्वसाधारण म्हणजे गरीब कुटुंबातलाच एक शेतकऱ्याचा पुत्र आहे. हम्म, आणि माझी परिस्थिती म्हणजे एवढी भयान होती. माझ्या आई-वडिलांनी, माझी आई तर सकाळी 6ला रानात सवयीने जायची. हम्म. माझे वडील बाजारात बसून घड्याळ दुरुस्तीचं काम करायचे. हो. एक तर काळ असा आहे की आमचा केंदूरवरून माझं घर असं आहे की वडूला वड्याच्या कडेला होतं. केंदूरवरून वडा येतो आणि त्यावेळेस एक बंधारा होता आणि खूप पाऊस झाला वरती केंदूर साईडला. आणि पाऊस आला आणि त्या पावसामध्ये आमचं पत्र्याचं घर होतं ते सगळं पूर्णपणे वाहून गेलं. हम्म, तर त्यावेळेस माझ्या वडू ग्रामस्थांनी आमच्या भांडी, धान्य हे सगळं लोकांनी आम्हाला त्यांच्या खर्चाने आम्हाला आमच्या परपंच माझ्या आई-वडिलांचा त्यावेळेस परत चालू केला. हम्म, त्याच्यामुळं गरिबाची जाण काय आहे ती मला पूर्ण माहिती आहे. हम्म, त्याच्यामुळं अनेक केंदूर पाबळ गटात पण गोरगरीब खूप लोक आहेत अजून. हम्म, तर त्यांची सेवा करायची मला. हम्म, त्यांची काय समस्या असते ती मला पूर्ण माहिती आहे. हम्म, त्यांची कधी पण सेवेला मी त्यांना कधी काय अडी-अडचण आली, आरोग्याचा विषय आला आणि एक महत्त्वाचं म्हणजे आरोग्याचा एक विषय खूप मोठा भयान आहे. आज 40 ते 45 वर्षात ती मुलं अटॅकने जायला लागली. हो. त्याचं कारण की बॉडी चेकअप कोण करत नाही. हम्म, तर एक 6 महिने नाही, पण 1 वर्षाने तरी बॉडी चेकअप झालं पाहिजे. तर आरोग्य केंद्र जिल्हा परिषदचे आहेत, हम्म, परंतु एवढे सुसज्ज नाहीयेत. तर ते तिथं मला पूर्ण सुविधा चालू करायच्यात. हम्म, तो एक मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. कारण आता माझ्या प्रचार यंत्रणेत आमचा भाऊ म्हणला तरी काय नाही, आमच्या भाऊकीतला एक नामदेव शिवले म्हणून मुलगा होता. हम्म, आता तो दामरी गावचं पूर्ण काम पाहायचा हम्म. आणि त्यांनी कधी बॉडी चेकअपच नाही केली. त्याच्यामुळे तो अचानक त्याला दुखायला लागला. आता एक 15-20 दिवस झालं. बापरे. तर तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि डॉक्टरांनी त्याचा ECG केला आणि डॉक्टर गोळ्या खायला दिल्या आणि पाणी दिलं तर तो अटॅकने जागेवर गेला. त्याचं कारण एक आहे हम्म, की आपण चेकअप आपल्या बॉडीकडे दुर्लक्ष करतो. हम्म, आज तो गेला. त्याचा आता कुठेतरी चांगले दिवस यायला लागले होते. त्याने पण गरिबीतून खूप दिवस काढले आणि आता कुठेतरी चांगले दिवस यायला लागले. आज त्याची मुलगी 8वीला आहे, मुलगा 6वीला आहे. हम्म, त्याचे आई-वडील पण एक्सपायर झालेले आहेत. हम्म, त्याचं कुटुंब वाऱ्यावर जाऊन देणार नाही, कारण तो आमचा एक माझा छोटा भाऊच होता. हम्म. त्याच्याकडे आम्ही पूर्ण लक्ष देऊ. पण त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या म्हणजे त्याच्या पत्नीला जे नामदेवचं प्रेम मिळणार ते कोण प्रेम देणार नाही. हो. त्याच्यामुळं ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हम्म, तर तसं एक आरोग्य केंद्रात बॉडी चेकअपसाठी एक सुविधा जिल्हा परिषदच्या माध्यमातून माझी करण्याची इच्छा आहे. हम्म, आता डायलिसिसचे खूप प्रमाण खूप आहेत आपल्या ग्रामीण भागात. हम्म, डायलिसिससाठी 2, 2.5, 3,000 रुपये जातात. आठवड्यातून एकदा मला वाटते डायलिसिस करायला लागतं. हम्म, तर ती डायलिसिसची एक सुविधा करायची माझी एक जिल्हा परिषदच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात गोरगरीब लोकांना फुकट भेटलं पाहिजे डायलिसिसचं. हम्म, ती एक माझ्या डोक्यात कल्पना आहे. आणि दुसरी म्हणजे महिलांसाठी, विधवा महिलांसाठी एक कुठेतरी रोजगार, महिला बचत गटांसाठी एक हक्काची बाजारपेठ तयार करायची एक माझी इच्छा आहे. आणि ही मी 100% करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी काय पुढाऱ्यांसारखं आश्वासन देणार नाही की हे करेल. जे मला करता येतंय ते मी 100% करणार आहे. हम्म, आणि एवढीच इच्छा आहे ना, आणि हे मी करू शकतो. आणि मला खात्री आहे की मी आता गटात फिरतोय, हम्म, तर मला खात्री वाटते की लोक माझी एवढी सेवा म्हणजे लोक माझं एवढं स्वागत करतात, लोक एवढं आपुलकीने बोलतात. तर 100% मला जिल्हा परिषद मध्ये केंदूर पाबळ गटातली जिल्हा परिषदली सर्व मायबाप जनता मला जिल्हा परिषदमध्ये पाठवतील, अशी मला पूर्णपणे खात्री वाटते. हम्म. मंडळी, आपण जर कधी पाहिलं तर आपण आता सध्या एखादा नेता जर निवडून दिला तो 5 वर्ष आपल्या सोबतीला असतो, पण कामं काहीच झालेली नसतात. पण एक असा नेता निवडून देणं आपल्या हातात आत्ता आहे मतदान करण्याआधी, की ज्या नेत्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाण असेल,
तो त्या परिस्थितीतून आलेला असेल. सामान्य माणसाचे कोणते प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत, महिलांचे कोणते प्रश्न आहेत, आपण जेव्हा दैनंदिन जीवनात वावरतो तेव्हा कोणत्या गोष्टींची गरज आपल्याला भासते, या गोष्टीची जाण असलेला नेता निवडून दिला तर आपले पुढचे 5 वर्ष हे सुखाचे जातात असं म्हटलं जातं. त्यामुळे मतदान करणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे कसा नेता निवडायचा हे तुमच्या हातात आहे. तर यावेळी कोणताही नेता न निवडता आपल्यासाठी सतत धावून येणारा नेता, आपल्या पाठीमागे उभं राहणारा नेता, आपलं जीवन सुखकर करणारा नेता निवडायला हवा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा महाराष्ट्र वार्ता.